असं आमच्या लक्षात आलं, डाळिंबाचा मोर रोग कशामुळे वाढतो, ते रासायनिकनच वाढतो. म्हणून आम्ही हे पिरोला रासायनिक न वापरल्यावर काय होतं, झाडं जाते का, मर रोग होतोय का, असं आम्ही प्रयोग केला. तर रासायनिक न वापरल्यामुळं आमचं एक हे झाड पिवळं पडलेलं नाही किंवा मर रोगाने गेलेलं नाही. त्यामुळं आम्हाला ती मी 90% जैविक वर्ष म्हणजे भर दिला. आणि रासायनिक फक्त लिक्विडमध्ये 10% रासायनिक ह्याला लिक्विडमध्ये सोडलं ट्रिपमधनं. त्यामुळं आमचा योग्य प्लॉट आम्हाला ते भारी वाटलं. त्यामुळं आम्ही जैविकवर शेती करतो सगळी. पहिल्या पिकाला 20 टन माल गेला. पहिल्या पिकाला हा, लागवड केल्यापासून 9व्या महिन्यात पहिलं पीक धरलं. लागवड केल्यापासून 9व्या महिन्यात पहिलं पीक केलं. आम्ही लागवड केल्यापासून शेंडा मारत झाडाचा आकार योग्य देत झाडाला आकार गेलो. 9व्या महिन्यापर्यंत झाड तयार झालं आणि 9व्या महिन्यात आम्ही कळी जी झाडावर आहे ती तोडायची बंद केली आणि 9व्या महिन्यात बाग धरली. धरल्यानंतर जे शेणखत टाकून त्याच्यावर जैविकचा डोस देऊन आम्ही ती प्लॉट हे धरला. त्याच्यानंतर आम्हाला 20 टन माल निघाला प्लॉटमध्ये पहिल्या पिकाला आणि दुसऱ्या पिकाला 25 टन निघाला. आणि आता ही तिसरं पीक आहे चालू. ह्या पिकाला 30 टनाची अपेक्षा आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सांगोला तालुक्यातील दाहिटी या ठिकाणी आलेलो आहे. तर मित्रांनो, आपण पिंक तैवान या पेरूच्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि हा तिसऱ्या पिकाचा प्लॉट आहे. तर मित्रांनो, यांनी रासायनिक खताचा कमीत कमी वापर करून जैविक खतावरती हा प्लॉट यांनी आणलेला आहे आणि जबरदस्त प्लॉट आहे. तर मित्रांनो, या प्लॉटविषयी संपूर्ण माहिती आणि लागवडीविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. नमस्कार. आपला परिचय द्या. माझं नाव सत्यवान दुर्योधन जगदाळे, गाव दाहिटी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. आपला आता हे किती प्लॉट आहे? आपला हा 1 एकराचा प्लॉट आहे. 1 एकराचा प्लॉट आहे. तर किती रोपाची लागवड आहे ह्यात आता? साधारण 1050 रोप आहे. 1050 रोपं. तर कधी लागवड केलेली तुम्ही? कधीची लागवड आहे? लागवड ही तिसरं पीक आहे. तिसरं पीक. हा. तरी ह्या म्हणजे लागवडीसाठी, पेरू पिकासाठी जमीन कशी पाहिजे? जमीन अशी पाणी न साचणारी निचऱ्याची जमीन पेरूसाठी योग्य लागवडीसाठी. लागवड करताना कशी तुम्ही लागवड केली होती? म्हणजे लागवड निवडण्यापासून लागवडीपर्यंत. रोप म्हणजे पिंक तैवानची आम्हाला योग्य व्हरायटी वाटली म्हणून आम्ही पिंक तैवान ही व्हरायटी निवडली आणि लागवड 9x5 वर आम्ही लागवड केली. 9x5 वर. हा. तर 9x5 अंतर योग्य आहे का काय कमी जास्त? 9x5च योग्य आहे. कारण झाडाची संख्या भरपूर बसते आणि दुसरं इतर मेंटेनन्स बी कमी होतो आणि फवाऱ्याला योग्य अंतर असल्यामुळं स्प्रे बिन व्यवस्थित बसतो. तर मला सांगा, ह्याच्या आधी तुम्ही कोणती पिकं घेत होता? ह्याच्या अगोदर मी द्राक्षे, डाळिंब हे पिकं घेत होतो. ही म्हणजे आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे ह्याच्या अगोदर मी डाळिंब घेतलं आणि नंतर द्राक्षेचं पीक घेतलं आणि द्राक्षे काढून पेरूची लागवड केली. मला सांगा, म्हणजे डाळिंब, द्राक्षे काढून तुम्ही म्हणजे पेरूकडं वळावं ही संकल्पना कशी म्हणजे तुमच्या डोक्यात आली? डाळिंब आणि द्राक्षापेक्षा खर्च कमी खर्चात हे पेरूचं उत्पादन चांगलं आहे म्हणून आमच्या डोक्यात आलं की पेरूची लागवड आपल्याला फायदेशीर ठरेल. म्हणजे आधी तुम्ही कोणाचं प्लॉट बघितलं होतं का कोणाच्या मार्गदर्शनाखाली बघितलं, 1-2 प्लॉट बघितलं आणि नंतर ते योग्य वाटल्यावर खर्च कमी आणि दुसरं टेन्शनचं कुठलं काम नसल्यामुळं आम्ही पेरूची लागवड योग्य असं ठरवलं. डाळिंब द्राक्षेत काय लय अडचणी यायला लागल्या? डाळिंब त्याला म्हणजे खर्च ज्यादा. डाळिंबाला रासायनिक खत, परत औषधं ह्याचा खर्च वाढला, किमती डबलच झाल्या. त्यामुळं आणि त्याचं सेटिंग व्यवस्थित धरत नाही डाळिंब. पाहिजे तेव्हा आपल्याला पीक घेता येत नाही. त्यामुळं ते आणि झाड मर रोगाचं प्रमाण डाळिंबीत जास्त आहे.
तेलाचं प्रमाण जास्त आहे. ह्याचा सगळा खर्च काढला तर उत्पन्नापेक्षा खर्च जादा व्हायला लागला. त्यामुळे ती काढून टाकली डाळिंब. तर लागवड करताना म्हणजे ह्याच्या रोपाच्या निवडीपासून म्हणजे कशी लागवड केली पाहिजे, रोप वगैरे निवडताना काय बघितलं पाहिजे? रोप निवडताना रोप निरोगी आणि ट्रे मधलं रोप, लहान रोप, त्याला मुळ्यांची संख्या ज्यादा असते. ट्रे मधल्या रोपाला पिशवीतल्या रोपापेक्षा ट्रे मधलं रोप शेतकऱ्याला कमी किमतीत आणि फायदेशीर ठरू शकतं. लागवड करताना तुम्ही म्हणजे कशी लागवड केली ती, म्हणजे जमिनीच्या मशागतीपासून काय काय केलं होतं, काय खत लागवड करताना काय खत वगैरे वापरलं होतं का? काय नाही, आम्ही मशागत करून बेड तयार केला आणि बेडवर शेणखत थोडं थोडं टाकून लागवड केली. असं ड्रीप हातरून पूर्ण बेड गार केला आणि त्याच्यावर रोप लावून. आता तुम्ही बोलता म्हणला तुम्ही म्हणजे ह्याला रासायनिक खताचा कमी वापर केलेला आहे, तर म्हणजे कशा प्रकारे तुम्ही नियोजन केले असं आमच्या लक्षात आलं? डाळिंबाचा मोरोग कशामुळे वाढतो, ते रासायनिकनंच वाढतो. म्हणून आम्ही हे पिरोला रासायनिक न वापरल्यावर काय होतं, झाडं जाते का, मरोग होतोय का, असं आम्ही प्रयोग केला. तर रासायनिक न वापरल्यामुळं आमचं एक हे झाड पिवळं पडलेलं नाही किंवा मरोगाने गेलेलं नाही. त्यामुळं आम्हाला ती मेन 90% जैविक वर्ष म्हणजे भर दिला आणि रासायनिक फक्त लिक्विड मध्ये 10% रासायनिक ह्याला लिक्विड मध्ये सोडलं ट्रिप मधनं. त्यामुळं आमचा योग्य प्लॉट आम्हाला ते भारी वाटलं. त्यामुळं आम्ही जैविकवर शेती करतो सगळी. आता तुम्ही म्हणला जैविकवर शेती करताय, हे प्लॉट पण म्हणजे चांगला आलेला आहे, आता झाडाचा विस्तार चांगला आहे. तर म्हणजे कसं नियोजन केलंय तुम्ही, जैविक मध्ये काय काय खतं वापरताय काय? जैविक मध्ये आम्ही ज्याचा रिझल्ट आहे ॲग्रोटेकची बी काय वापरतो आणि इतर कंपनीची बी आम्ही जैविक वापरतो. आम्हाला योग्य वाटेल ती, ज्याचा रिझल्ट वाटेल ती आम्ही जैविक वापरतो. तर आता हे आपला तिसऱ्या पिकाला प्लॉट आहे, तर ह्याचं म्हणजे माल ह्या पिकाला किती गेला आहे, अजून झाडावर किती माल आहे? पहिल्या पिकाला 20 टन माल गेला. पहिल्या पिकाला? हा, म्हणजे लागवड केल्यापासून 9व्या महिन्यात पहिलं पीक धरलं. लागवड केल्यापासून 9व्या महिन्यात पहिलं पीक केलं. आम्ही लागवड केल्यापासून शेंडा मारत झाडाचा आकार योग्य देत झाडाला आकार गेलो. 9व्या महिन्यापर्यंत झाड तयार झालं आणि 9व्या महिन्यात आम्ही कळी जी झाडावर आहे ती तोडायची बंद केली आणि 9व्या महिन्यात बाग धरली. धरल्यानंतर जे शेणखत टाकून त्याच्यावर जैविकचा डोस देऊन आम्ही ती प्लॉट हे धरला. त्याच्यानंतर आम्हाला 20 टन माल निघाला प्लॉटमध्ये पहिल्या पिकाला आणि दुसऱ्या पिकाला 25 टन निघाला आणि आता ही तिसरं पीक आहे चालू. ह्या पिकाला 30 टनाची अपेक्षा आहे. 30 टनापर्यंत त्यातनं माल निघेल असे तरी असा एक अंदाज आहे. आता काय माल हार्वेस्टिंग झालाय का यातला? आता सुरुवात होईल. आता एक 10 ते 12 दिवसात हा प्लॉट चालू होईल. तरी म्हणजे आता तुम्ही म्हणलं पहिलं ज्या वेळेस लागवड केली, पहिलं पीक घेतलं त्यावेळेस 9व्या महिन्यात तुम्ही माल धरला होता. तर म्हणजे झाडाचा विस्तार म्हणा, झाडाची ग्रोथ चांगली होण्यासाठी त्या 9 महिन्यातलं नियोजन कसं केलं होतं तुम्ही? नियोजन म्हणजे आम्ही सुरुवातीला शेणखत टाकल्यामुळं झाडाने शेंडा भरपूर चांगले आणि काळोखी बी आम्ही भर दिला शेणखतावर. त्यामुळं झाडांचा ग्रोथ आणि झाडाचा आकार बी योग्य झाला आणि काळोखीच कमी झाली नाही. त्यामुळं शेणखतावर जास्त आम्ही भर दिला आणि जैविकवर. त्यामुळं झाडं पाहिजे तेवढं सेटिंग आणि फळांना प्रोत्साहन झाडाने भरपूर दिलं. त्यामुळं माल भरपूर निघाला. आता ही तुमचं तिसरं पीक आहे, तर ह्याची छाटणी वगैरे कधी केली होती काय? छाटणी 2 पिकं काढल्यानंतरच आम्ही तिसरं पीक धरायचे. ह्या पिकाच्या अगोदरच छाटणी केली. 2 पिकं न छाटणी करता काढली. म्हणजे 9व्या महिन्यात तुम्ही एकदाची छाटणी केली, त्याच्यावर आता ह्या तिसऱ्या पिकाला छाटणी केली? तिसऱ्या पिकालाच केली. मग त्या 2 पिकातलं नियोजन कसं केलं होतं तुम्ही? म्हणजे आता आपल्यात बघायला गेलं तर शेतकरी प्रत्येक पिकाला छाटणी घेतात ना, मग तुम्ही म्हणला म्हणजे एकाच छाटणीवर 2 पिकं घेतली, तर कसं त्याचं नियोजन होतं? 2 पिकामधला गॅप फक्त 1-1.5 महिन्याचाच होता. आम्ही पहिल्या त्याला रेग्युलर खतं, पाण्याचं नियोजन करत गेल्यामुळं, शेंडा मारत गेल्यामुळं कळी आणि सटिंग
हे आम्ही टप्प्याटप्प्यानं होत गेलं, त्यामुळं आम्हाला छाटणीची आवश्यकता पडली नाही. आता तुम्ही तिसऱ्या पिकाला म्हणजे ह्या पिकाला छाटणी केली. ह्या पिकाला छाटणी केली म्हणजे झाडं जास्त विस्तार झाला, आतनं फिरायला येणार म्हणून आम्ही छाटणी केली. कधी छाटणी केली होती ह्याची? आता हे जे छाटणी करून आता एक 4 महिने झाले. 4 महिने झाले. हा. तर म्हणजे आपण ज्या वेळेस छाटणी करतो, बाग धरतो, त्यावेळेस म्हणजे कशा प्रकारे छाटणी केली पाहिजे, कसं तिथनं पुढे नियोजन केलं पाहिजे? छाटणी करताना पूर्ण खरड छाटणी म्हणजे बुडात न करणं हे योग्य नाही. साधारण आपलं पेन्सिल काढी एक साधारण एक 3-4 फुटापर्यंत त्याचा बुंदा ठेवून वर छाटणी केली पाहिजे. लय अशी छाटणी खाली मोठ्या फांद्यांची छाटणी केल्यानंतर त्याला फुटायला वेळ जातो आणि पुन्हा झाडांचा आकार कमी होतो. आकार कमी झाल्यामुळं उत्पन्नात घट होते. त्यामुळं 4 ते 5 फूट खाली बुंदा ठेवून साधारण पेन्सिल काडी शेंडा उडवत गेलं तर ते आपल्याला झाडाचा विस्तार आणि फळांची संख्या भरपूर मिळू शकते. तरी किती फळ सेटिंग आहे तुमचं? म्हणजे आता साधारण ह्या 150 ते 200 फळ सेटिंग आहे. 150 ते 200 सेटिंग आहे. तरी फॉर्म किती बसलाय तुमचा आता? आता फॉर्म बसलाय 80,000. आता अजून एक 1.5 लाख बसेल. 80,000 बसला, अजून एक 1.5 लाख बसेल. हा. तरी म्हणजे जास्त माल वगैरे जास्त सेटिंग होण्यासाठी काय करायला लागते? सेटिंग होण्यासाठी खताचंच नियोजन, पाणी आणि खताचं ह्याच नियोजन करायला लागते, दुसरं काय नाही. आता तुम्ही छाटणी केल्यापासून कसं नियोजन केलंय? आम्ही खताचं असेल, पाण्याचं असेल, किती दिवसाला पाणी देताय, परत खत कुठली आम्ही वापसा कंडिशन मध्ये पाणी देतो. आम्ही सारखं पाणी देत नाही आणि एका महिन्यातून असं मधून सगळं पट्ट्यातून असं मोकळं पाणी देतो. त्यामुळं झाडांचं तेज हे कायम राहतं. ड्रिप मधनं पाणी एवढं ह्या पेरूला कमी पडतं. त्यामुळं महिन्यातून एकदा असं पाटानं पाणी देतो. त्यामुळं झाडांचा ग्रोथ आणि झाडाची काळुकी आणि तेज कायम राहतं झाडावर. आणि खताचं नियोजन कसं केलं म्हणजे धरल्यापासूनच बाग? सुरुवातीला काय शेणखत, नंतर एक जैविकचा डोस टाकला आणि लिक्विड रासायनिक मध्ये लिक्विड 1, 2, 3, 4 वेळा सोडलं. कुठली अडचण नाही. आणि स्प्रे मिलीबागचा 1-2 स्प्रे दिलं, बाकी काय नाही. तरी अडचणी म्हणजे काय जाणवल्या ह्या पिकात तुम्हाला? म्हणजे पेरू लावल्यापासून ह्या पेरूची आम्हाला अडचण कसलीच जाणवली. निवांत झोप येते, उत्पन्न चांगलं आहे, त्यामुळं बिगर टेन्शन आहे. आम्ही डाळिंबाचं टेन्शन आहे, त्या द्राक्षाचं टेन्शन आहे, त्यामुळं आम्ही ती टेन्शनची पिकं घेत नाही. म्हणजे ह्या पिकाला म्हणजे आता जे तुम्ही छाटणीपासून ह्या पिकाचा खर्च किती झाला आतापर्यंत? आता हार्वेस्टिंग स्टेजला बाग आलेली, तर खर्च किती झाला आहे तुमचा म्हणजे तिसऱ्या पिकाला? तिसऱ्या पिकाला छाटणीपासून साधारण ह्या फॉर्मचा आणि लेबरचा खर्च सोडून खताचा आणि औषधाचा खर्च एक 40,000 झालाय. 40,000? हा, खत औषध आणि फॉर्मचा, मग ते फॉर्मची संख्या किती आहे त्याच्यावर लेबरचा आणि फॉर्मचा खर्च होतो. तरी किती माल निघेल वाटतंय तुम्हाला ह्या पिकाला? ह्या पिकाला 30 टन माल निघेल. 30 टन माल निघेल. तरी फळबागेविषयी काय मत आहे तुमचं? पेरू पिकाविषयी म्हणजे पेरू पीक कमी खर्चात जास्त उत्पन्न देणार हे पीक आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना हे म्हणजे बिगर टेन्शन आहे आणि फायदा देणार पीक आहे. आता म्हणजे शेतकऱ्यांचं पण काय म्हणणं येते माहित आहे का? युट्यूबवर जे दाखवते ते फक्त म्हणजे सक्सेस झालेल्या शेतकऱ्यांचं दाखवते ते, एवढा माल निघाला, तेवढा माल निघाला. तर काय शेतकरी म्हणजे सगळं शेतकरी ह्यात यशस्वी नाहीत, काय शेतकरी ह्यात तोट्यात पण गेलेला आहे. तर 100% तोट्यात गेले. काय कारण असू शकतं असं तुम्हाला वाटतं? ह्याच्या मागं कारण काय आहे? रासायनिकचा वापर आणि शेणखताचा वापर कमी, रासायनिकचा वापर जास्त आणि योग्य वेळी पाणी नियोजन नसल्यामुळं असे शेतकरी लॉसमध्ये गेलेत. शेती करायची म्हटल्यावर थोडं शेतीकडे लक्ष शेतकऱ्यांनी दिलंच पाहिजे. हे लॉसमध्ये जाणारे शेतकरी अनेक व्यवसाय करते ते शेतीकडे, दुसऱ्यांनी लावली म्हणून आपण पेरू लावायचं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, त्यामुळे ते लॉसमध्ये जातात. तरी कोणती पिकं घेता आता तुम्ही चालूला? आता सध्या मी ऊस, पेरू
आणि आता डाळिंब सक्सेस हो नवीन व्हरायटीचं शरद किंग म्हणून व्हरायटी नवीन आली आहे. ती आता एकदा लावले, ती एक सक्सेस करायची आहे मला. म्हणजे नवीन व्हरायटी आली. नवीन व्हरायटी आली आहे शरद किंग म्हणून. तरी आता काय मार्केट चालू आहे ह्याचं म्हणजे पेरूचं? आता 60 ते 65 चालू आहे. अजून मी काय ह्याची माहिती घेतली नाही अजून. मी आता 15 दिवस अजून ह्या प्लॉटला हार्वेस्टिंगला वेळ असल्यामुळे अजून ती काय चौकशी केली नाही. तरी पण 60-65 काहीतरी चालू आहे आता सध्या. 60-65 रुपये मार्केट चालू आहे. हां, मला सांगा म्हणजे रोपं तुम्ही कुठून आणली होती आणि रोपाची निवड करताना काय बघावं लागतं रोपाचं असं? रोपाची निवड करताना पिशवीतलं रोप न घेता, म्हणजे उंच झाड पिशवीतलं मोठं झाड न घेता लहान आपलं ट्रेमधलं झाड गेल्यावर त्यांना जारवं आणि मुळ्यांची संख्या जास्त असते आणि तुटाळ होत नाही, फेल जात नाही झाड. त्यामुळं ट्रेमधलं रोप योग्य लागवडीसाठी. आणि आम्ही रोपं निवडताना पंढरी फार्म शिरबावी या नर्सरीतून रोपं घेतली होती. आता म्हणजे बाग ज्या वेळेस आपण धरतो तर कोणत्या सीझनला बाग धरली पाहिजे? असं काय नाही सीझनचं काय, आम्ही तसं काय नाही. आम्ही कंटिन्यू असं म्हणजे शेंडा मारत खतांचा डोस देत आम्ही कायमच अशी म्हणजे तसं काही सीझनवर काय नाही पेरूचं. फरक पडत नाही. आता सध्या उन्हाळा चालू आहे म्हणजे टेम्परेचर वाढत चाललंय, ऊन चट्टा पडतो तरी पण आम्ही वर नेट झाकायची सिस्टीम आम्ही करतो. प्लॉट पॅक करून घेतो नेट झाकून उन्हाळ्यात. आणि ह्या पेरू पिकाला असं आहे की हंगाम कुठला नाही, कुठल्याही हंगामात धरलं तरी हे सक्सेस होऊ शकतं. काय शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा म्हणजे उन्हाळ्याच्या आधी प्लॉट गेला पाहिजे का तर परत जसं नाही, बरोबर आहे. खर्च वाढतो उन्हाळ्यात नेट झाकायचे, काय शेतकऱ्यांना खर्च पेल होत नाही त्यामुळं ते उन्हाळ्याच्या अगोदर धरतात. पण उन्हाळ्यात सुद्धा ही सक्सेस होते. फक्त ह्याला टेम्परेचरमुळं किंवा उन्हामुळं ऊन चट्टा ह्या फळावर येतो म्हणून आम्ही प्लॉट हे झाकून घेतो. तरी किती खर्च येतो तुम्हाला म्हणजे 1 एकर प्लॉट ला ही करण्यासाठी? शेडनेट झाकायसाठी शेडनेट पहिल्या पिकाला आम्ही शेडनेट आणलं त्याला 60,000 गेले. आता हे 2 पिकं संपली, आता हे 3ऱ्या पिकाला अजून हे शेडनेट 3 पिकाला चालतंय. आता एक वेळ झाकल्यानंतर बाद होईल, 2ऱ्या पिकाला आम्ही 4थ्या पिकाला नवीन घेणार. एक वेळ खरेदी केलं शेडनेट का 3 पिकं जाते, 3 वर्ष चालतंय. त्यामुळे ती सुद्धा परवडण्यासारखं आहे. एकदा खरेदी केलं तर आपण त्याच्यावर 3-4 पिकं घेऊ 3-4 पिकं घेऊ शकतो.